हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असलेले रविकांत तुपकर आज आपल्या हिंगोली दौऱ्यावर आहेत। भाऊ, आजचा जो प्रमुख दौरा आहे हा नेमका याचा उद्देश काय? क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष गजानन कावरके यांच्यावर तडीपारीची नोटीस काढलेली आहे। गजानन कावरके हा शेतकऱ्यांसाठी भांडणारा एक उमदा नेता आहे, लढाऊ नेता आहे। गजानन कावरकेंवर जे गुन्हे दाखल आहेत ते चोरीचे, बलात्काराचे, दरोड्याचे गुन्हे दाखल नाही आहेत, लक्षात ठेवा। त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे हे उपोषण, आंदोलन, मोर्चे, लोकशाही मार्गाने दाखल झालेले गुन्हे आहेत। त्यामुळे ही कारवाई तडीपारीच्या निकषामध्ये बसत नाही। पण सत्ताधारी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यामुळे काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी ही तडीपारी काढलेली आहे। अशा तडीपारीला आम्ही भीक घालत नाही। सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती कराल तर तुमच्या सुद्धा राजकीय गड्या उद्ध्वस्त केल्याशिवाय गावगड्यातला शेतकरी स्वस्त बसणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं। शेतकरी चळवळ थांबली पाहिजे, शेतकऱ्याचा आवाज उचलणारे लोक संपले पाहिजे, अशी भावना जर यांची असेल तर हे स्वप्न यांचं कदापि पूर्ण होणार नाही। स्थानिकचे आमदार आहेत तानाजी मुटकुळे यांच्यावर आपण आरोप केलेला आहे। नेमके याच्या आरोपाच्या मागचे जे हे आहेत, नेमके आरोप सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे पुरावे काय आहेत? आरोप सिद्ध करण्यासाठी काही लेखी पुरावा असतो का? खाजगीमध्ये अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। कोण अधिकारी आहे ते योग्य वेळ आले की सांगू आम्ही ते सगळंच काय आत्ताच बोललं पाहिजे असं थोडंच आहे। आणि त्याचा काही लेखी पुरावा असतो का? लेखी पुरावा थोडाच असतो। सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला गजानन कावरके, नामदेव पतंगीला जे जनसमर्थन मिळत आहे लोकांमधून, त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, म्हणून ते अशा पद्धतीची कृत्य करतात। भाऊ, जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं बोगस बियाणं आलेलं होतं आणि शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना याची भरपाई मिळालेली नाही। हिंगोली जिल्ह्यातले कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा आणि बियाणे कंपन्यांचा साठा आहे। बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांकडून यांनी पैसे घेतलेले आहेत। कृषी आयुक्तापर्यंत, कृषी मंत्र्यांपर्यंत हे सगळं असतं। शेकडो कोटींची उलाढाल याच्यामध्ये होते। बोगस बियाणे कंपन्यांना कारवाई हे करायला तयार नाहीत, कारण यांनी पैसे घेतलेले आहेत। 1966चा सीड ऍक्ट बदलला पाहिजे। 500 रुपये, 1000 रुपये दंडाची फक्त शिक्षा आहे। त्याच्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा केली पाहिजे। या कंपनी मालकांची धिंड काढली पाहिजे, ब्लॅकलिस्टेड केले पाहिजे लोक, जिंदगीत कंपनी नाही काढू शकले पाहिजे पुन्हा। या सगळ्या लोकांवर कारवाई करा, अन्यथा या सीड्स कंपन्यांच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहील। यावर ठोस उपाय 1966चा सीड ऍक्ट बदला, कठोर शिक्षेची तरतूद करा आणि जे अधिकारी ज्यांच्या अंडरमध्ये हे सगळं होत असेल त्या अधिकाऱ्यांना नोकरीतून घालवा ना। होतं की आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू, मात्र आता सध्या जर बघायला गेलं तर अनेक शेतकऱ्यांचा रोष आहे की कर्जमाफी पूर्णपणे झालेली नाही। निवडणुकीच्या वेळेला हे म्हणले 7-12 कोरा करू, तर आमचं म्हणणं आहे की पूर्ण 7-12 कोरा करायला पाहिजे होता। आता ते म्हणले 2 लाखापर्यंत करू, आम्ही म्हणलं ठीक आहे 2 लाखापर्यंत करा, पण त्याच्यातही तुम्ही आता मुद्दल सरकार देणार आणि व्याज बँका राईट ऑफ करणार, आमचं सिव्हिल खराब होणार 56 लाख शेतकऱ्यांचं। म्हणजे आम्हाला होम लोन मिळणार नाही, आम्हाला एज्युकेशन लोन मिळणार नाही, इतर कर्ज मिळणार नाही, त्याला जबाबदार कोण आहे? पूर्ण कर्जमाफी होईल असं मोठं आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये उभं करू आणि सरसकट कर्जमाफीसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे। युवा शेतकरी आपल्यासोबत बरेच जमलेले आहेत, मात्र अद्यापही जो प्रतिसाद शेतकऱ्याचा मिळायला पाहिजे आपल्या संघटनेसोबत मिळालेला दिसत नाही। नाही, तरुणांचा प्रतिसाद आम्हाला आहे, पण गावगाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे असं आमचं आव्हान आहे। दिल्लीमध्ये जसं विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन पोलिसाच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या, रक्त सांडलं पण मागे हटले नाही, तशा पद्धतीनं महाराष्ट्रातला शेतकरी एकजूट झाल्याशिवाय सरकार ऐकणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्ण ताकदीने एकत्र आलं पाहिजे असं माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे। दिल्लीमध्ये जो शेतकरी आंदोलन झालेलं होतं त्या धर्तीवर जर शेतकरी एकत्र आले तर नक्कीच यश मिळेल असं देखील रविकांत तुपकर यांनी सांगितलेलं आहे। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।